सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 18मध्ये आपण आज तिसरा समास शिकणार आहोत. या तिसऱ्या समासाचे नाव आहे निस्पृह शिकवण. महंत म्हणून समाजाला अध्यात्म शिकवण्यासाठी माणसाने नेमकी कोणती तयारी करावी याचे वर्णन समर्थांनी या समासात केले आहे. श्री समर्थ माऊली आपल्या ग्रंथसंपदेतून म्हणजे त्यांनी जे जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या प्रत्येक ग्रंथातून वारंवार आपल्याला असे बजावले आहे की आळस आणि वाईट संगती माणसाच्या आयुष्याचा नाश करतात. ज्याच्यापाशी विद्या नाही, शहाणपण नाही, उत्तम गुण नाहीत आणि ज्याला शिकण्याची इच्छासुद्धा नाही, अशा माणसाचे जीवन वाया जाते, व्यर्थ जाते. मनुष्य जन्माची सार्थकता करून घ्यायची असेल तर प्रथम आळसाचा त्याग करावा, बळजबरीने परमार्थविषयक साधना करावी, नामस्मरण करावे, भगवंताचे चिंतन करावे, आपल्यातले अवगुण टाकून द्यावे आणि उत्तम गुणांचा अभ्यास करावा. एकांतात राहून ग्रंथांचा अभ्यास करावा, त्यांचा अर्थ व्यवस्थितपणे समजून घ्यावा, त्या अर्थाचा आपल्या जीवनात स्वतः अनुभव घ्यावा आणि नंतर मग आत्मविश्वासाने कथा ठासून करावी. ग्रंथाने सांगितलेला आहे जो अर्थ आहे त्याचा आपण पहिल्यांदा स्वतः अनुभव घ्यायचा आणि मग नंतर पूर्ण विश्वासाने आत्मविश्वासाने ती कथा सांगायची. स्वामी सांगतात माणसाने नेहमी विवेकाने वागावे, आळस दुर्जनाच्या संगतीचा त्याग करून विद्या आणि उत्तम गुणांचा अभ्यास करावा, खूप पाठांतर करावे, प्रसंग पाहून विषय बोलावेत. अशा माणसाचे जीवन सार्थकी लागते. एकतर मनुष्य देह मिळणे दुर्लभ असते आणि त्यातही आयुष्य मिळणे अत्यंत दुर्लभ असते. मनुष्य देह जरी मिळाला तरी आपल्याला भरोसा नाही की आपण किती वर्ष जगणार आहे, आपलं आयुष्य किती आहे. आणि म्हणून ते म्हटलेलं आहे की आपल्याला जरी देह मिळाला मनुष्याचा तरी आयुष्यात मिळणे अत्यंत दुर्लभ असते. म्हणून अप्राप्य असा नरदेह मिळाल्यानंतर त्याचा व आयुष्याचा नाश करू नये. वैराग्यमूर्ती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजसुद्धा एका अभंगातून हीच गोष्ट सांगतात. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. इकडे शब्द आलेला महत्त्वाचा तो पहिला शब्द आहे आता. आता म्हणजे कधी? आता म्हणजे हा मनुष्य देह मिळाल्यानंतर. कारण इथून मागचे जन्म आपण व्यर्थ घालवले, वाया घालवले. म्हणून आता मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आपण आयुष्याचा नाश करू नये. समर्थ सांगतात की म्हणून स्वस्थ मनाने शांतपणे याचा विचार करून पाहावा. जर माणसाने नीटपणे विचार केला नाही तर सारा अविचार होतो. माणूस विवेकशून्य बनून दीन लाचार बनतो आणि असे घडून येण्यासाठी आपले आपणच स्वतः कारण असतो. उदासीन वृत्तीचा माणूसही आळसाने नागवला जातो. वाईट संगतीमुळे माणूस पाहता पाहता बुडतो. जर मूर्खपणा अंगवळणी पडला, ओरकटपणाने माणूस वागू लागला, तरुणपण आल्याने अंगामध्ये कामवासना बळावली, तर अशा प्रकारच्या मूर्ख, आळशी आणि तरुण
सर्वच बाबतीत दैन्यवाणा बनतो. त्याला जीवनामध्ये काहीही मिळवता येत नाही. याला आता काय म्हणावे? जीवनाला जे जे आवश्यक आहे त्यापैकी त्याला काहीही मिळवता येत नाही. त्याच्यापाशी धड अन्न वस्त्रसुद्धा नसते. त्याच्या अंगी उत्तम गुण, सद्गुण वगैरे चांगल्या गोष्टी नसतात. अशा माणसाला नीट बोलता येत नाही, बसता येत नाही. त्याला प्रसंग वगैरे काहीच कळत नाही. लिहिणे नाही, वाचणे नाही, कोणाला विचारणे नाही किंवा सांगणेसुद्धा नाही. शरीर आणि मन अभ्यासाकडे वळत नाही. पोरकटपणामुळे नियमितपणाचा अभ्यास होत नाही. अशी त्याची अतिशय दयनीय अवस्था असते. अशा माणसाला स्वतःला काहीच येत नसते आणि जर कोणी शिकवू लागले, चांगले सांगू लागले तर ते सुद्धा त्याला आवडत नाही, त्याला पटत नाही. असा माणूस स्वतः वेडा असतो आणि सज्जनांना मात्र तो उगीच दोष देतो. मनात एक आणि जनात एक, मनात एक आणि जनात एक असा ज्याचा विवेक असतो त्याच्या हातून परलोकाचे सार्थक किंवा परमार्थ तरी कसा घडणार? म्हणून संसारात फसगत झाल्यानंतर माणसाच्या मनाला पश्चाताप होतो. तोपर्यंत संसार मोठ्या गोडीने आवडीने करत असतो. पण आपली फसगत झाली प्रपंच करताना किंवा आपल्या मनाला पश्चाताप होतो. मग त्याने विवेकाने अभ्यास करावा. अशा माणसाने मन एकाग्र करावे आणि जबरदस्तीने परमार्थ साधना करायला लागावे. आपण पाहिलं मागच्या वेळात की प्रपंच संसार होत असतो, परमार्थ करायला लागतो. आपल्याशिवाय, माझ्याशिवाय परमार्थ इतर कोणी करून चालणारही नाही. पण प्रपंच असं नाही, मी केला नाही प्रपंच तरी तो होत असतो. म्हणून स्वामी सांगतात की जबरदस्तीने परमार्थ साधना करायला लागावे. जबरदस्तीने आपल्या मनाला भगवंताच्या नामस्मरणाची सवय लावावी. नाहीतर ते सोडून बाकी सर्व मन आपलं चिंतन करतं. फक्त नामस्मरण आपल्या मनात येत नाही, चित्तामध्ये येत नाही. असं म्हणतात की माशी सर्व ठिकाणी बसते पण ती अग्नीवर बसत नाही, कारण तिला माहीत आहे की तिथे बसलो की आपलं आयुष्य संपलं. नामस्मरण अशी साधना आहे की त्याने आपल्याला मुक्त होता येतं, म्हणजेच आपलं जीवन संपवता येतं, मुक्ती प्राप्त होते. म्हणून जबरदस्तीने आपण आपल्या मनाला भगवंताचे चिंतन, नामस्मरण करायला शिकवावे. आपल्या प्रयत्नांमध्ये चुकूनसुद्धा आळसाचा शिरकाव होऊ देऊ नये. इतर गोष्टी आपण ज्या तत्परतेने करतो त्या तत्परतेने आपण भगवंताचं नामस्मरण करावं. आपल्या अंगी असलेले सर्व अवगुण सोडून द्यावेत आणि उत्तम गुण शिकून घ्यावेत. त्यांचा अभ्यास करावा. ग्रंथाचे पठण करावे आणि त्यातील मोठा व खोल अर्थ ध्यानात धरावा. नाना प्रकारची रचना असलेले श्लोक आणि पदे, त्याचप्रमाणे अनेक धाटी, मुद्रा आणि छंद पाठ करावेत. योग्य प्रसंगी त्यांचा उपयोग केला तर सर्वांनाच आनंद होतो. कोणत्या प्रसंगी काय म्हणणे योग्य आहे हे आपण बरोबर समजून घ्यावे. उगीचच व्यर्थ गैरलागू म्हणण्याने केवळ शीणच होतो. जो विषयाशी संबंधित नाही असा पण बोललं तर तो केवळ शीणच होतो. आधी श्रोत्यांचे अंतरंग ओळखावे, त्यांची आवड आपण तपासून पाहावी. आपण जे म्हणतो, जे सांगतो त्याबद्दल श्रोत्यांची उत्सुकता दिसली तरच ते सांगावे. उगीच आयत्यावेळी जे आठवेल ते गाणे किंवा म्हणणे योग्य नाही. ज्याची जशी उपासना असेल तेच त्याने गावे, त्यामध्ये त्याने चूक करू नये. रागांचा व तालांचा अभ्यास करावा. साहित्य, संगीत, योग्य प्रसंग यांचा मेळ बसून
मोठ्या धडाक्याने कथा सांगावी. श्रवण आणि मनन करून ग्रंथामधील निरनिराळे अर्थ शोधून काढावे. सपाटून पाठांतर करावे. सतत त्याची उजळणी करावी. जी गोष्ट सांगितली असेल तिचे अंतरी म्हणजे अंतःकरणात स्मरण ठेवावे. निरंतर सदैव एकांतात राहावे आणि ग्रंथांचा सूक्ष्मपणे अभ्यास करून जो अर्थ आपल्या अनुभवाला आलेला आहे तोच अर्थ ध्यानात ठेवावा आणि तो लोकांना पूर्ण आत्मविश्वास सांगावा. अशा प्रकारे ती दासबोधाच्या गुरुशिष्य संवादातील 18 दशकातील निष्पलक्षणा नावाचा तिसरा संवाद पूर्ण झाला.